नागपूर अमरावती रोडवर बाजार गावात सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाला, ज्याच्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय। CBH2 या इमारतीमधील कंपनीत स्फोट झाला आणि इमारत जमीनदोस्त करण्यात आली। या इमारतीच्या आत अजूनही 17 बॉक्स TNT शिल्लक असल्याची माहिती आहे, त्यामुळे थोडी चूक झाल्यास पुन्हा स्फोट होऊ शकतो। त्यामुळे तिथे आधी ड्रोन उडवून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आहे। स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते। मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। दरम्यान सोलार एक्सप्लोजिव्ह बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला। या स्फोटात अनेक मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत। घटनास्थळाची स्फोटक एक्सपर्टनी पाहणी केल्यावर मृतदेह बाहेर काढण्यासाठी फॉरेन्सिक टीम कंपनीच्या आतमध्ये गेली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे। कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जखमींवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। स्फोट झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे। काही लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि मी स्वतः आता भेट देण्याकरता त्या ठिकाणी निघालेलो आहे। ज्या काही त्या ठिकाणी गोष्टी करायच्या असतील त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केलेली आहे आणि एकूणच याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ती कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू। या सगळ्याबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडनं। रजत, घटनेतल्या जखमींची प्रकृती आता कशी आणि आणखी काही नवीन माहिती समोर येते का या घटनेमध्ये आता? अश्विन, सकाळी 9 वाजताच्या सुमारास किंबहुना त्याच्या आधी काही मिनिटं आधी हा स्फोट झालेला होता आणि तेव्हापासून सर्वात मोठा अडथळा होता, कारण घटनास्थळी ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला होता त्या ठिकाणी इतरही मोठ्या प्रमाणावर स्फोटक जे आहेत ते शिल्लक होते आणि बचाव कार्य करताना त्या स्फोटकांमध्ये पुन्हा स्फोट होऊन आणखी जीवितहानी होऊ नये याचा एक चॅलेंज जो आहे तो बचावकर्मी आणि प्रशासनासमोर होता। त्यामुळे जे स्फोटकांसंदर्भातले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलावून जे काही एक प्रक्रिया असते स्फोटकांना निकामी करण्याची किंवा एक जे वाट पाहावी लागते स्फोटक पुन्हा स्फोट होऊ नये याच्यासाठीची, ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्याच्यामध्ये अनेक तासांचा वेळ गेला आणि त्याच्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासाआधी स्फोटक तज्ज्ञांनी जो तो संपूर्ण परिसर आहे तो पुन्हा तिथे स्फोट होईल अशी शक्यता नाही आहे, तो सुरक्षित आहे आणि त्याच्यानंतर आता बचावकर्मी फॉरेन्सिक दल जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि मृतदेह शोधून ते ॲम्ब्युलन्सद्वारे शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे सकाळपासून स्फोट झाल्यानंतरही त्या ठिकाणी बचाव दल जाऊ शकत नव्हता, कारण पुन्हा स्फोट घडेल अशी भीती होती। मात्र ती भीती आता काही वेळापूर्वी नाहीशी झालेली आहे, कारण स्फोटक तज्ज्ञांनी संपूर्ण परिसर जो आहे तो क्लिअर करून दिलेला आहे। तिथे कुठल्याही स्फोटाची पुन्हा शक्यता नाही आहे। त्याच्यानंतर बचावकर्मी आतमध्ये गेलेले आहे। थोड्या वेळपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या ठिकाणी आलेले होते। त्यांनी एका दुसऱ्या दारातून कंपनीत प्रवेश केला आणि परिसराची पाहणी केली। सोबतच जे तज्ज्ञ त्या ठिकाणी त्यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे। थोड्या वेळानंतरच इथून मृतदेह जे आहे ते बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे। पोलिसांनी पूर्णपणे बंदोबस्त या परिसरामध्ये लावलेला आहे। सकाळच्या सुमारास ज्या पद्धतीचा रोष जो या ठिकाणी दिसून येत होता तो रोष आता नाहीये। नागरिकही इथून चालले गेलेले आहे। मात्र एक मोठी दुर्दैवी घटना जी आहे ती बाजारगाव परिसरामध्ये घडलेली आहे। 9 कुटुंबांनी आपल्या लोकांना गमावलेला आहे। सरकारने जरी अनुदानाची किंवा मदतीची घोषणा केली असली तरी कंपनीच्या संपूर्ण व्यवस्थापनासंदर्भात आज सकाळपासूनच वारंवार लोकांमध्ये रोष दिसून येत होता। त्यामुळे स्फोटाच्या घटनेची तपासणी तर करावीच लागणार आहे। मात्र जे काही कामगारांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या परिसरातील कंपनीच्या कारभारासंदर्भात जी तक्रार केलेली आहे त्याचीही चौकशी होण्याची गरज बोलून दाखवली जात आहे। अश्विन, रजत, या संपूर्ण घटनेबद्दल ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।